पाठ दुसरा, पृथ्वीचे फिरणे. पहिल्यांदा एक पृथ्वी गोल घ्या आणि तो हळू 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 फिरवा. तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते बघा. परिवलन म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू स्वतःभोवती फिरते त्याला म्हणायचं परिवलन. आणि ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला म्हणायचं त्या वस्तूचा अक्ष किंवा आस. आता एक ओळंबा घ्या आणि तो पृथ्वी गोलाजवळ धरा. ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात. म्हणजेच काय? तर पृथ्वीचा अक्ष हा कललेला आहे आणि अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते. या ठिकाणी पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवलाय. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते आणि N आणि S या बिंदूंना म्हणायचं पृथ्वीचे ध्रुव. N आहे हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि S आहे हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक जर वर्तुळ काढलं तर काय होईल? पृथ्वीचे दोन समान भाग होतील. परंतु असं वर्तुळ आपल्याला खरं खरं काढता येणार आहे? नाही की नाही? म्हणजे हे आहे काल्पनिक वर्तुळ. तर पृथ्वीवरचे हे काल्पनिक वर्तुळ म्हणजे विषुववृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे जे दोन समान भाग होतात त्यांना म्हणायचं उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. आता एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा. ठेवली? आता मेणबत्ती भोवती एक मोठं वर्तुळ काढा. या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वी गोल ठेवा. मेणबत्ती पेटवा. खोलीत अंधार करा. आता ही मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असं आपण समजायचं. आता पृथ्वी गोल हळूहळू हळूहळू फिरणार, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. आता उत्तर ध्रुवाकडून जर आपण या पृथ्वी गोलाकडे पाहिलं आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवलं, का बरं? कारण पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. तर आपल्याला काय दिसतं? पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर दूर जातात. ज्या भागावर उजेड पडतो तिथे असतो दिवस आणि जिथे उजेड पडत नाही तिथे असते रात्र. याचप्रमाणे सूर्योदय आणि सूर्यास्त कसा आणि किती वेळाने होतो हे पण आपल्याला बघता येतं. पृथ्वी गोलावर एक लाल रंगाची टिकली घ्या आणि आत्ता केला तसाच प्रयोग आपण करूया. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो? तर जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असतं. पृथ्वीच्या परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो आणि दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग करतो. ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन आहे. कालमापनासाठी एक दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करतो आणि प्रत्येक भागाला 1 तास म्हणतो. पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरत असते त्याचप्रमाणे त्याच वेळेला ती सूर्याभोवती पण परिभ्रमण करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला लागणारा काळ म्हणजे वर्ष. एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. परंतु आपण जी ग्रेगरियन पद्धतीची दिनदर्शिका वापरतो त्यामध्ये आपण वर्षाचे किती दिवस गृहीत धरतो? 365 दिवस. म्हणजे प्रत्येक वर्षाला आपण 6 तास कमी धरले की नाही? म्हणजे 4 वर्षात हे किती तास कमी झाले? 24 तास. आणि 24 तास म्हणजे एक पूर्ण दिवस. मग हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतल्या प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिक दिवस जोडला जातो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 नाही तर 29 दिवसांचा असतो आणि ते वर्ष 365 नाही तर 366 दिवसांचं असतं. या वर्षाला म्हणायचं लीप वर्ष. यानंतर बघूया पौर्णिमा आणि अमावास्या.
आत्तापर्यंत आपल्याला समजलंय की चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. पण या दोन भ्रमणकक्षा एकमेकींना छेदतात आणि म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असं नाही. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा अर्धाच भाग पृथ्वीवरून दिसतो. चंद्र स्वयंप्रकाशित नाही, त्याला स्वतःचा प्रकाश नाही. मग त्याला कुठून प्रकाश मिळतो? तर सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडचा पूर्ण भाग दिसतो आणि अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी 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 होत जातो आणि अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो. याला म्हणायचं चंद्राच्या कला. अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत येण्याला चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. या पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष. तर पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत जे 15 दिवस लागतात त्याला म्हणायचं कृष्ण पक्ष. म्हणजेच एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंत 28 ते 30 दिवस लागतील. याला म्हणायचं चांद्रमास आणि यातल्या प्रत्येक दिवसाला म्हणायचं तिथी. तुम्ही कधीकधी तारखेप्रमाणे वाढदिवस साजरा न करता तिथीप्रमाणे करता की नाही? तीच ही तिथी.